नमस्कार मित्रांनो, आपण आयुष्यभर कष्ट करतो, घाम गाळतो आणि शेवटी बचत करतो. पण जेव्हा तुमच्या रिटायरमेंटचा काळ जवळ येतो तेव्हा आपल्या मनामध्ये डेफिनेटली धडधड सुरू असते. माझ्याकडे आयुष्यभर पुरेल इतका पुरेसा पैसा आहे का? महागाई तर गगनाला भिडली आहे, तर मग माझं काय होईल? आज जी माझी लाईफस्टाईल आहे ती रिटायरमेंट नंतर टिकू शकेल का? मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, भारतात इन्फॉर्मल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या 88% लोकांकडे निवृत्तीसाठी कोणतीही ठोस योजना नसते. याचा अर्थ 100 पैकी 90 लोक म्हातारपणासाठी पुरेशी तयारी करत नाही. आणखी एक धक्कादायक आकडा पाहूया. भारतातील पेन्शन फंड्स जीडीपीच्या केवळ 3% आहेत. जेव्हा ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिकेसारख्या देशाचा जर विचार केला तर तिथं हाच आकडा 20 ते 30% जातो. परिणाम काय होतो? रिटायरमेंट नंतर आर्थिक संकट, कुटुंबावर अवलंबून राहणं आणि आर्थिक स्वातंत्र्य गमावणं. पण चिंता करू नका, आजच्या व्हिडिओमध्ये अशा 10 गंभीर चुका आपण पाहणार आहोत, ज्या जर तुम्ही टाळल्या तर रिटायरमेंटची तुम्हाला देखील चिंता असणार नाही. आत्मविश्वासाने भरलेले आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असलेले एक जीवन तुमच्याकडे असेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तविक आकडे, उदाहरणं, प्रॅक्टिकलसह सोल्युशन देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या कुटुंबासोबत देखील शेअर करायला विसरू नका. चला मग सुरुवात करूया. रिटायरमेंट नंतरची जीवनशैली स्पष्ट नसणे ही सर्वात मोठी आणि पहिली चूक आपण रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये करत असतो. मित्रांनो, काय होतं ते पहिल्यांदा समजून घ्या. निवृत्तीनंतर नक्की कसं आयुष्य जगायचं आहे याची बऱ्याच लोकांकडे स्पष्टता नसते. विचार करा, तुम्हाला जगभरात भ्रमंती करायची आहे की गावाकडे शांत जीवन जगायचं आहे? का तुम्हाला वर्षातून 1 ते 2 वेळा प्रवास करायचा आहे? का तुम्हाला तुमच्या मुलांसोबत राहायचं आहे की वेगळं राहायचं आहे? तुमचा मासिक खर्च किती असेल? या गोष्टी आपल्या बऱ्याच वेळेला क्लिअर असत नाही. एका सर्वेक्षणातून असं समोर आलं आहे, 50% पेक्षा जास्त भारतीय लोकांना हेच माहीत नाही त्यांना रिटायरमेंट नंतर नक्की किती पैसा लागेल. सर्वात आधी आपण आपलं ध्येय ठरवणं गरजेचं आहे. मग त्यानुसार गुंतवणुकीचा प्लॅन तयार करणं गरजेचं आहे. जर ध्येय आणि गुंतवणुकीचा प्लॅन जर तुमच्याकडे प्रॉपर असेल तर तुम्हाला रिटायरमेंट नंतरचा प्रॉब्लेम सहजासहजी फेस करावा लागत नाही. बरेच जण अजून एक खूप कॉमन चूक करतात. चूक नंबर 2 आहे उशिरा सुरुवात करणं. अजून मी खूप तरुण आहे, रिटायरमेंटला माझ्याकडे खूप वेळ आहे असं आपण म्हणतो आणि प्लॅनिंग बऱ्याच वेळेला आपण पुढे ढकलतो. हीच आपली सर्वात मोठी चूक असते. मित्रांनो, मी एक तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारतो. तुम्हाला नोकरी लागून आज किती वर्ष झाली आहेत? तुम्हाला लक्षात येईल की अरे बापरे, मला नोकरी लागून तर 10 वर्ष झाली, नोकरी लागून 20 वर्ष झाली, लग्नाला 25 वर्ष झाली, पण अजून पण मी फायनान्शियल प्लॅनिंग केलं नाही. का? कारण का आपल्याला मित्रांनो, ज्यावेळेला आपण भविष्याकडे बघतो त्यावेळेला आपल्याला वाटतं भरपूर वेळ माझ्या रिटायरमेंटसाठी आहे, भरपूर वेळ मला प्लॅनिंग करण्यासाठी आहे. पण मित्रांनो, गेलेला काळ आठवून बघा, किती वेळ निघून गेला नोकरी लागून, लग्न होऊन. मग त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल अरे माझी मुलं तर 10वी 12वीला आली, मला देखील कळलं नाही. हे त्याच वेळेला होतं ज्यावेळेला तुम्ही प्लॅनिंग करत नाही. मित्रांनो, मी तुम्हाला खूप सिंपल एक्झाम्पल सांगतो. समजा तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटसाठी 1 कोटीचा कॉर्पस हवा आहे. आज 2026ला तुम्ही हे कॅल्क्युलेशन करताय. मित्रांनो, वयाच्या 30व्या वर्षी जर यासाठी तुम्ही सुरुवात केली तर फक्त 4,800 रुपयाची SIP सुरू करावी लागेल तुम्हाला. आणि या ठिकाणी साधारणतः 17 लाखाची तुमची इन्व्हेस्टमेंट होईल आणि तुमचा कॉर्पस तयार झालेला असेल 30 वर्षामध्ये 1 कोटीचा. तेच जर तुम्ही 10 वर्ष लेट सुरुवात केली तर मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला 13,812 रुपयाची SIP सुरू करावी लागेल आणि तुमचे टोटल इन्व्हेस्टमेंट झालेले असेल 33 लाख. आणि तेच जर वयाच्या 50व्या वर्षी जर तुम्ही सुरुवात केली तर 49,638 रुपयाची SIP सुरू करावी लागेल आणि 59,57,000ची इन्व्हेस्टमेंट झालेली असेल. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात काय, तर या ठिकाणी आपल्याला हा आकडा समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तरुण वयामध्ये लवकरात लवकर SIPला सुरुवात करणं किंवा कोणत्याही फायनान्शियल प्लॅनिंगला सुरुवात करणं हेच गरजेचं आहे. म्हणजेच वयाच्या 30व्या वर्षी जर सुरुवात केली तर महिन्याला फक्त 4,800 रुपये लागतात. पण तेच जर वयाच्या 50व्या वर्षी सुरुवात केली तर महिन्याला 49,000 रुपये लागतात. म्हणजे 10 पटीनं फरक जास्त होतो. हे का होतं? यालाच कंपाऊंडिंगची जादू असं म्हणतात. एक खूप सिंपल अजून एक उदाहरण सांगतो. तुम्ही 10,000 गुंतवले, 12% परतावा मिळाला तर 1 वर्षानंतर तुमच्याकडे असतील 11,200. 2 वर्षानंतर 12,544 असतील. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला 1,200 रुपयाच्या व्याजावर व्याज देखील मिळालं. 10 वर्षानंतर तेच अमाऊंट झालेले असेल 31,058. तीच अमाऊंट 20 वर्षानंतर झालेली असेल 96,463 आणि 30 वर्षानंतर झालेले असेल 2,99,599. पाहिलं मित्रांनो, तुमचे पैसे दुप्पट तिप्पट नाही तर 30 पटीने वाढू शकतात. लक्षात ठेवा, गुंतवणुकीमध्ये वेळ हा सर्वात मोठा मित्र आहे. त्यामुळे त्याच्यासोबत मैत्री करणं हे तुमच्यासाठी शहाणपण आहे. त्याचबरोबर अजून एक चूक खूप कॉमन आहे, स्पष्ट उद्दिष्ट निश्चित न करणं. जर तुम्हाला हेच माहीत नसेल तुम्हाला कुठं पोहोचायचं आहे तर तुम्ही रस्ता कसा निवडणार? रिटायरमेंटचा कॉर्पस कॅल्क्युलेशन 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.
एक म्हणजे तुमची आयुर्मर्यादा. आज भारतातील सरासरी आयुर्मान 70 ते 75 वर्ष झालं आहे, पण वैद्यकीय क्षेत्रात ज्या पद्धतीच्या सुधारणा होत आहेत त्यानुसार हेच 80 ते 85 पर्यंत जाऊ शकतं. तर रिटायरमेंट नंतर देखील तुम्हाला जवळपास 20 ते 25 वर्षाच्या खर्चाचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इन्फ्लेशन देखील विचारात घेणं गरजेचं आहे. भारतात सध्या महागाईचा दर 6% आहे. हेल्थकेअरची महागाई त्याच वेळेला 12 ते 14% आहे. आज जर तुम्हाला महिन्याला 35,000 रुपये लागत असतील, 6% महागाई जरी पकडली तर 25 वर्षानंतर तुमचा हाच खर्च प्रत्येक महिन्याला 1,50,000 रुपयाला जाऊन पोहोचलेला असेल. म्हणजे याचा अर्थ काय, तुमचं आयुर्मान वाढणार आहे. त्यानुसार इन्फ्लेशन तुम्ही ज्या बचती केल्यात त्या खाऊन टाकणार आहे. त्यावर मात करायचं असेल तर इन्फ्लेशनला बीट करणाऱ्या असेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रिटायरमेंट नंतर किती वर्ष जगणार आहे हे बऱ्याच वेळेला आपल्याला अंदाज नसतो. मित्रांनो, 60व्या वर्षी आपण रिटायर होतो. 85 वर्षापर्यंत जगलो तर 25 वर्षाचा कालावधी आहे. या 25 वर्षाचे खर्चाचे नियोजन आपल्याकडे हवे आहे. मित्रांनो, हे नियोजन विना उद्दिष्ट साध्य होणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर आरोग्याच्या खर्चाकडे दुर्लक्ष करणं ही 4 नंबरची खूप मोठी चूक आहे. मित्रांनो, हा सर्वात मोठा रिटायरमेंट नंतरचा तुमच्यासाठी सापळा असतो. वय वाढत जातं तसं आरोग्याचे प्रश्न वाढतात. काही धक्कादायक तथ्य मी तुम्हाला सांगतो. भारतातील हेल्थकेअर इन्फ्लेशन 12 ते 14% वार्षिक आहे. रिटायरमेंट सेव्हिंग पैकी 62% खर्च हा हेल्थकेअरवर होत असतो. एकाच मोठ्या आजारामुळे लाखो रुपये तुमचे संपू शकतात. एक उदाहरण सांगतो मित्रांनो. रमेश नावाची एक व्यक्ती होती, वय वर्ष 60. त्यांच्याकडे 50 लाख रुपये रिटायरमेंटचा कॉर्पस होता, पण त्यांनी कायम हेल्थ इन्शुरन्सकडे दुर्लक्ष केलं. वयाच्या 62व्या वर्षी त्यांना हार्ट अटॅक आला. हॉस्पिटलचं बिल झालं 12 लाख. सर्जरी, ICU, औषधं, फॉलोअप सर्व खर्च एका झटक्यात त्यांच्या कॉर्पसचा 24% भाग या ठिकाणी संपला. मग तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? पुरेशी हेल्थ केअरची व्यवस्था करणं खूप गरजेचं आहे. आज मेट्रो सिटीचा जर विचार केला तर कमीत कमी 10 ते 20 लाखाचा तुमच्याकडे हेल्थ कव्हर असणं गरजेचं आहे. 3 ते 5 लाखाचा हेल्थ कव्हर पुरेसा असणार नाही. त्याचबरोबर त्या हेल्थ इन्शुरन्सवरती सुपर टॉपअपचा प्लॅन देखील ऑन असणं गरजेचं आहे. जसं की 5 लाखाची बेस पॉलिसी असेल तर 15 लाखाचा सुपर टॉपअप किंवा 20 लाखाचा सुपर टॉपअप कव्हर देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रीमियम देखील खूप कमी येतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर वेगळा मेडिकल इमर्जन्सी फंड देखील आपल्याकडे असला पाहिजे. हेल्थ इन्शुरन्समध्ये सर्व काही गोष्टी कव्हर होत नाहीत. जसं की डेंटल ट्रीटमेंट असेल किंवा नियमित औषध असतील, बऱ्याच गोष्टी कव्हर होत नाहीत. त्यासाठी देखील आपल्याकडे फंडाचं नियोजन असणं गरजेचं आहे. हेल्थ इन्शुरन्सचे प्रीमियम वाढले तरी आपण हेल्थ इन्शुरन्स सुरूच ठेवलं पाहिजे. प्रीमियम वाढले म्हणून बऱ्याच वेळेला बरेच लोक रिस्क घेतात की बाबा प्रीमियम भरायलाच नको, कारण 5 वर्ष झालं प्रीमियम भरतोय, आपल्याला कुठला आजारच झाला नाही, मग कशासाठी प्रीमियम भरायचा. पण मित्रांनो, ज्यावेळेला तुम्ही हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी ब्रेक करता त्यावेळेला नेमका प्रॉब्लेम काय तो माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही पॉलिसी घेतलेली असते, पॉलिसी 5 वर्षानंतर बंद करता आणि समजा 1 वर्षाचा जर गॅप पडला किंवा 2 महिन्याचा जरी गॅप पडला तर तुमची पॉलिसी डिस्कंटिन्यू होते. परत नवीन पॉलिसी घ्यावी लागते आणि नवीन पॉलिसी घेतल्यानंतर परत तुम्हाला इनिशियल स्टेज पासून सुरुवात करावी लागते. परत 30 दिवसाचा वेटिंग पिरियड, परत 2 वर्षाचा वेटिंग पिरियड, परत 4 वर्षाच्या वेटिंग पिरियडला सामोरे जावं लागतं. आणि याच दरम्यान जर मेडिकल इमर्जन्सी आली तर मित्रांनो 5 वर्ष भरलेला इन्शुरन्स वायपट तर जाईलच, त्याचबरोबर खिशाला खूप मोठा खड्डा देखील पडेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्सचे प्रीमियम वाढले म्हणून प्रीमियम बंद करण्याची चूक बिलकुल करू नका. त्याचबरोबर 5 नंबरची एक कॉमन चूक आहे, प्रत्येक व्यक्ती ही चूक करतोच. रिटायरमेंट फंडातील पैसे वेळेआधी काढणे आणि खर्च करणे. अनेक जणांना घर घ्यायचं असतं, मुलांचं शाही थाटात लग्न करायचं असतं किंवा शेजाऱ्याने कार गाडी घेतली म्हणून चला आपण पण कार खरेदी करूया. यासाठी EPF असेल, NPS असेल, PPF मध्ये लोक पैसे काढतात आणि बिनधास्त खर्च करतात. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही या पद्धतीनं पैसे काढून खर्च केले तर तुम्ही तुमच्या रिटायरमेंटसाठी खूप मोठी तडजोड करत आहात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ज्यामुळे तुमचं रिटायरमेंटचं आयुष्य देखील धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो, ऑलवेज लक्षात ठेवा, इमर्जन्सी फंड वेगळं असणं गरजेचं आहे. घर, गाडी, लग्न यासाठी वेगळी बचत, वेगळं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. रिटायरमेंट फंडाला जर तुम्ही हात लावला तर मित्रांनो तुम्हाला पश्चाताप करण्याशिवाय दुसरी कोणतीही वेळ तुमच्याकडे असणार नाही. मित्रांनो, अजून एक मी तुम्हाला रियालिटी विचारतो. तुम्ही आठवून बघा, तुमच्या गावाकडे, तुमच्या गल्लीमध्ये, तुमच्या शहरामध्ये असे किती लोक आहेत जे रिटायर झालेत आणि रिटायरमेंट नंतर त्यांची मुलं त्यांना व्यवस्थित सांभाळत आहेत. मित्रांनो, हे प्रमाण खूप कमी झालेलं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्याकडे एक असं इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे जे रिटायरमेंट झाल्यानंतर तुमच्या एका मुलासारखं त्यानं तुम्हाला ट्रीट केलं पाहिजे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर रिटायरमेंट नंतर कर्ज बाकी ठेवणं. मी असे पण काही लोक बघितले, रिटायरमेंटला 2 ते 3 वर्ष बाकी आहेत, ते होम लोन घेतात, कार लोन घेतात किंवा अजून कुठलं तरी पर्सनल लोन काढतात आणि एखादा उद्योग करतात. मित्रांनो, अशा कुठल्याही गोष्टी करू नका, कारण तुमचं वेतन आता बंद होण्याची वेळ आलेली असते. वेतन 50% डाऊन होण्याचा टाइम असतो आणि अशा वेळेला पेन्शन आणि गुंतवणुकीतून येणारं उत्पन्न खूप मर्यादित असतं. आणि अशा वेळेला जर तुम्ही होम लोनचे EMI किंवा क्रेडिट कार्डची देणी फेडण्याचं काम जर करणार असाल तर तुमच्यावर नक्की ताण देखील वाढेल. त्याचबरोबर रिटायरमेंटचं जीवन बिलकुल शांततेत असणार नाही.
आहे आणि कर्जाचा बोजा घेऊन तणावग्रस्त अस्वस्थ जीवन जगण्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय राहणार नाही. आणि जर तुम्ही रिटायरमेंट नंतर कर्ज शिल्लक ठेवलं असेल तर तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी रिटायरमेंट कॉर्पसमधील पैसे वापरावे लागतील. परिणामी तुमच्या बचती खूप वेगानं संपतील हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो प्लॅनिंग करणं कशाचं गरजेचं आहे. रिटायरमेंटच्या पूर्वी 5 ते 10 वर्ष तुमच्याकडे कुठलंही कर्ज असायला नको आहे. होम लोन देखील प्रीपे असणं आवश्यक आहे. क्रेडिट कार्डची देणी देखील नको आहेत. कार लोन पर्सनल लोन बिलकुल नको आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. वयाच्या 60 वर्षाच्या पूर्वी तुमची सर्व कर्ज संपणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो 7 नंबरची चूक एकाच उत्पन्नावर अवलंबून राहणं. नोकरी करणाऱ्या व्यक्तीचं एक खूप सिंपल जीवन असतं. नोकरी एके नोकरीशिवाय दुसरं काही करायचं नाही. पण मित्रांनो तुम्ही नोकरीच्या बरोबर एखादा छोटा बिझनेस एखादा छोटा इन्कम सोर्स देखील तयार करणं गरजेचं आहे. मग तो इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून करू शकता किंवा एखादा छोटा बिझनेस टाकून देखील करू शकता. त्यासाठी तुम्हाला गरज आहे एखादं डिसिजन घेण्याची. मग मित्रांनो त्यासाठी तुम्ही NPS मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. SIP करून SIP ला SWP मध्ये कन्वर्ट करू शकता. त्या ठिकाणी देखील तुम्हाला मंथली इन्कम SWP मधून मिळू शकतं. त्याचबरोबर डिव्हिडंड देणाऱ्या चांगल्या ब्लू स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर नियमितपणे तुम्हाला डिव्हिडंड देखील मिळू शकतं. त्याचबरोबर तुमच्याकडे एखादी जागा असेल प्रॉपर्टी असेल तर त्याच्यावर रेंटल इन्कम देखील मिळवू शकता. ॲन्युटी प्लॅन असेल इन्शुरन्सचा तर त्यातून देखील इन्कम मिळवता येतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो रिटायरमेंट नंतर तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करत होता त्या फील्डमध्ये तुम्ही फ्रीलान्सिंग किंवा कन्सल्टन्सीचं काम देखील करू शकता. कारण तुमच्याकडे असतो 20 ते 30 वर्षाचा कामाचा अनुभव आणि असे कामं तुम्ही अर्धवेळ करून देखील खूप चांगलं इन्कम मिळवू शकता हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे ऑलवेज मित्रांनो तुमच्याकडे कुठलं ना कुठलं रिटायरमेंट नंतर स्किल असणं गरजेचं आहे किंवा जे स्किल आहे त्या स्किलला स्केलअप करणं देखील गरजेचं आहे ज्यामुळे तुमचं इन्कम वाढण्यासाठी डेफिनेटली मदत होऊ शकते. त्याचबरोबर 8 नंबरची चूक गरजेपेक्षा जास्त रोख रक्कम स्वतःकडे शिल्लक ठेवणे. बरेच लोक मी बघितले आहेत ते बँकेतील पैसे काढतात आणि कपाटामध्ये रोख स्वरूपात ठेवतात. पण मित्रांनो या ठिकाणी एक सायलेंट किलर आहे तो तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. कारण आज 10,000 रुपयामध्ये जितक्या वस्तू खरेदी करू शकता तितक्या त्या 10 वर्षानंतर तुम्ही खरेदी करू शकत नाही. कारण त्या ठिकाणी पैशाची खरेदी शक्ती कमी झालेली असते. त्याचबरोबर 9 नंबरची चूक पोर्टफोलिओ भविष्यासाठी तयार न करणं. निवृत्ती जवळ आली आहे अशा वेळेला तुम्हाला रिस्की असेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप चुकीचं असतं. कन्झर्वेटिव्ह रिस्क घ्यायची असते. पण मित्रांनो आजही मला कित्येक कॉल येतात मेसेज येतात ते सांगतात मी रिटायर झालो आहे माझ्याकडे थोडाफार कॉर्पस आहे मला ट्रेडिंग करायचे मला इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. अशी कुठली इन्व्हेस्टमेंट आहे का ज्यामध्ये मला जास्त रिटर्न मिळतील ते सांगा. मी ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून थोडेफार पैसे कमवेल. मित्रांनो आज ही तुमच्यावर वेळ का आली. कारण तुम्ही ज्या वेळेला पैसे कमवत होता त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट केल्या नाहीत. ज्यावेळेला रिस्क घ्यायची तयारी होती त्यावेळेला तुम्ही रिस्की असेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट केली नाही. आता रिटायर झाल्यानंतर किंवा रिटायरमेंटच्या जवळ तुम्हाला वाटतंय कारण मला आता रिस्की असेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. मित्रांनो अशी चूक तुम्ही रिटायरमेंट नंतर किंवा रिटायरमेंटच्या जवळ करू नका. कारण काय यामुळे तुमचं पूर्ण रिटायरमेंट जीवन जे आहे ते धोक्यामध्ये देखील येऊ शकतं. पण लक्षात ठेवा आपल्याला महागाईवर मात करायची असेल तर त्यासाठी 20 ते 25 वर्षाचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी इन्व्हेस्टमेंट देखील करणं गरजेचं आहे. तुम्ही रिटायरमेंटसाठी बँकेमध्ये FD करणार असाल तर तुम्हाला 0% रिअल रिटर्न मिळणार आहेत. तुम्हाला जर ग्रोथ हवी असेल तर बॅलन्स्ड फंड हायब्रिड फंड डेट फंड मंथली इन्कम प्लॅन डिव्हिडंड स्टॉक शिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे रिटायरमेंट म्हणजे नोकरीचा शेवट नाहीये तुमच्या आयुष्याची एक नवीन आणि सुंदर सुरुवात असते. आणि हीच वेळ आहे मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचं आयुष्य स्वतःच्या इच्छेनुसार जगायचं असतं. पण हे सर्व शक्य तेव्हाच आहे तुमच्याकडे पुरेसे आर्थिक सुरक्षा कवच मजबूत असेल तर. पण त्यासाठी तुम्हाला ह्या सर्व 10 चुका टाळणं गरजेचं आहे आणि त्यानुसार नियोजन करणं देखील गरजेचं आहे. जर हे केलं तर नक्कीच तुम्हाला उद्याच्या भविष्याची कुठलीही काळजी असणार नाही. जर तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल SIP सुरू करायचं असेल SWP सुरू करायचं असेल वन टाइम मार्केटमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि हे नेमकं कुठं कसं करायचं हे समजत नसेल तर तुम्ही आम्हाला देखील कॉल करू शकता. आमची टीम तुम्हाला पूर्णपणे यासाठी सपोर्ट करेल. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करा येणाऱ्या अशाच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा कारण आर्थिक शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे. कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारा मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंग संदर्भात अजून काही प्रश्न असतील ते देखील विचारू शकता. आणि हो जर तुम्हाला एखाद्या गोष्टीवर टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. त्यानुसार देखील आपण व्हिडिओ तयार करू आणि YouTubeला शेअर करू. तुम्हाला तुमच्या आर्थिक भविष्य उज्ज्वल होण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा असतील. धन्यवाद. जय हिंद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.